या जगामध्ये तुला आपलं बनण्यासारखं कोण असेल तर फक्त देवच आहे. मग देवाला आपलंसं करून घे, त्याला जर आपलं करून घेतलं तरच तू सुखी होशील, नाही तर बाकी त्यांनी तुला जगातलं कोणी सुख देणार नाही. कारण त्यागणे महाराज या सगळ्या समाजाकडून जर सुखाची अपेक्षा करत असाल, सगळ्या नातेसंबंधांकडून जर सुखाची अपेक्षा करत असाल, तर हे सगळे लोक स्वार्थानं बांधलेले आहेत. यांच्या प्रत्येकाच्या पोटामध्ये स्वार्थ आहे, काहीतरी अपेक्षा आहे. त्या अपेक्षेनं त्यागणे महाराज या सगळ्या गोष्टी घडतात. नाहीतर प्रयोग करून बघा, त्यांची अपेक्षा जर आपण पूर्ण केली नाही तर ते काय करतात. जर त्यागणे महाराज सगळा झालेला पगाराचा बंडल जर तुम्हाला घरी द्यायची सवय असली तर एखाद्या महिन्यामध्ये 2-4 नोटा काढून घ्या आणि देऊन बघा, मग काय होतं. मग उत्तर काय येतं, फक्त प्रतिक्रिया काय येतात तेवढ्या बघा. 4 नोटा जरी कमी झाल्या तरी प्रश्नचिन्ह समोर येईल, का कमी झाल्या. तुमच्यावर प्रेम करतात, गोष्ट खरी आहे, पण तुमच्यावर प्रेम करण्याकरिता कारण त्या नोटा आहेत महाराज. मी प्रमाण सांगितलं पाहिजे, नाही तर अंगावर बला येत असते बराच वेळ. आधी प्रमाण सांगतो. प्रमाण काय, जोवरी चलन गा, हा सिंबॉल आहे ना, तुम्हाला माहिती आहे ना, हे चलन. जोवरी चलन गा तोवरी म्हणती माझा, माने ती लहान थोर देह सुखाची आकाजा. आणि पुढे काय अवस्था होते बघा, इंद्रिय मावळली आला बागुला आजा. अरे धर्म जर सांभाळला तर तोंडात दात नसलेल्या, नाकाला शेंबूड आलेल्या, कानाचा ढेंगाणा झालेल्या, डोळ्याला तगणी पाणी सुटलेल्या म्हाताऱ्याला लोक सांभाळतील. धर्म जर टिकला तर. जर धर्म नसेल तर माणसाचा त्यागणे असा मातेरा झाल्यानंतर लोक त्याच्या मरण्याची वाट पाहतात. मग किती मोठा असू द्या, किती श्रेष्ठ असू द्या, काही असू द्या, तो त्याचं जर त्यागणे महाराज वय वाढलं आणि वय वाढल्यानंतर त्यागणे महाराज तो काहीच कामाचा राहिला नाही, त्याच्याकडून काहीच त्यागणे येतं दिसत नाही, अशा वेळेला त्यागणे महाराज त्याच्या मरण्याची वाट पाहायला जाते. म्हणून आता काय शेतकऱ्यांना बिचाऱ्यांना पेन्शन नसते. पेन्शन त्यागणे लोक, ज्यांना ज्यांना पेन्शन आहे त्यांचं चांगलं महाराज, अशी एक म्हण आहे तयार झाली आता, ज्याला आहे पेन्शन त्याला नाही टेन्शन. ज्याला नाही पेन्शन त्यांना आपलं बघायचं काय करायचं ते महत्वाची गोष्ट आहे. म्हणून ज्याच्याकडे काही उपलब्धी आहे ना त्याला लोक सांभाळतात, आणि उपलब्धीच नसेल त्याची हाडहाड होते महाराज. महत्वाची गोष्ट, का बरं हाडहाड होते, त्याचं कारण हे चलन आहे. लोक माणसावर प्रेम करीत नाहीत, माणसाकडून येणाऱ्या उपलब्धीवर प्रेम करतात. हे खरं आहे, खरं आहे. परत सांगतो, हेच खरं आहे, महत्वाची गोष्ट आहे. कोणी माणसावर प्रेम करायला तयार नाही, सगळे स्वार्थी झाले महाराज. स्वार्थानं भरलेलं त्यागणे हे जग आहे. म्हणून त्यागणे याच्यात आपलं म्हणण्यासारखं जर कोण असेल तर फक्त परमात्माच आहे. कारण तो एक असा आहे महाराज, काही मागत नाही, आणि आपण देणार काय आहोत त्याला. त्याला जर पाणी वाहायचं म्हणलं त्याने महादेवाच्या पिंडीवर पाणी काय आपण तयार केलं थोडंच, त्यानंच तयार केलेलं आहे. त्याला फुलं वाहायचे म्हणले आपल्याला थोडंच फुलं उमलवता येतात, त्यानंच तयार केलेले आहेत. थोडे तांदूळ घेऊन त्याच्या पिंडीवर टाकायचे म्हणलं तर तांदूळ थोडेच आपल्याला तयार करा, सगळं त्यानंच तयार केलं. कासयाने पूजा करू केशे राजा, संदेहा माझा फिडे आता. अरे उदकी नानू तरी स्वरूपते तुझे, तिथे काय माझे वेचे देवा, काय माझं ते खर्च होतं मला तू सांग. म्हणून आपण देवाला काहीच देऊ शकत नाहीत, आपण त्याला काहीच देत नाहीत, तरी विनाकारण आपल्यावर प्रेम करतो आणि आपल्याला सुख देतो. म्हणून देव आपलासा करून घ्यावा. बाकीच्यानं जर आपलंसं करून घेण्याचा प्रयत्न करत असाल तर फसाल, आणि फजिती झाल्यानंतर कोणासमोर सांगावं असं होतं. बऱ्याच वेळेला सांगता सुद्धा येत नाही. म्हणजे त्याने असं असतं, म्हणजे झाकली मूठ 1.25 लाखाची मन आहे महाराज, प्रगट करता येत नाही महाराज. ती 1.25 लाखाची त्याने सांगितली जाते, कोणासमोर सांगता येत नाही. घरात त्यांनी सुनबाई धुसफूस करते, मुलं धुसफूस करतात, मरण्याची वाट पाहतात, चांगल्यापैकी कळतं पण लोकांसमोर सांगता येत नाही, अशी अवस्था त्याने होते. असं गुदमरून मरण्यापेक्षा, स्वतःचा जीव असा कासावीस करून त्याने महाराज स्वतःचे हाल करून घेण्यापेक्षा भगवंताला आपलं म्हणा ना, तो असा आहे महाराज, सगळं काय करतो.